हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक पुलं, लेखक क्रमांक 46. जावे त्यांच्या देशा या पुस्तकात मिस्टर सॅन फ्रान्सिस्को या लेखामध्ये पुलं यांनी कुसुमाग्रजांची कविता उद्घृत केली आहे. कविता अशी आहे: नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली तारका दळे जणू नगरात. परिस्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. याचा गोषवारा द्यायची गरज नाही. सॅन फ्रान्सिस्कोच्या सहलीच्या परतीच्या दिवशी पुलं यांना तेथील महाराष्ट्रीय लोकांच्या दीपावलीच्या समारंभात सहभागी व्हायला मिळाले. लाडू, चकल्या, करंज्या वगैरे फराळ आणि मराठीत संभाषण यामध्ये ही मंडळी रंगून गेली होती. परंतु नंतर वरील कविता सार्थ करते. आफ्रिकेला असताना याचा प्रत्यक्षानुभव मी 6 वर्षे घेतला आहे. शनिवार सायंकाळ ते रविवार सायंकाळ आम्ही 8-10 महाराष्ट्रीय एकत्र जमायचो. तेथे खास महाराष्ट्रीय जेवण, गप्पा, पत्त्यांचा खेळ, धमाल, मौज मजा करायचो. त्यावेळी नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली तारका दळे जणू नगरात याची प्रचिती यायची. परंतु रविवारी सायंकाळी आपापल्या घरी गेल्यावर परिस्मरते आणिक व्याकुळ करते केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्यांची वात. अशीच आमची अवस्था व्हायची. माझ्या गावाला प्रत्येक घरामधून निदान एक तरी मुंबई पुण्याला पोट भरण्यासाठी गेलेला असायचा. ते गावाला आले आणि परत जाऊ लागले की वरील कविता सार्थ व्हायची. त्यावेळी बुजुर्ग मंडळी सांगायची, फार तर 3 पिढ्या ही नाती आणि आठवणी टिकतात. त्यानंतर सर्व विस्मृतीत जाते. काही भावना विवश होऊ नका. साधकांनी तर संसार हा आत्मयात्रा पूर्ण करण्यासाठी एकमेका सहाय्य करत देह जीवित ठेवण्यासाठी करायचा, ही भावना मुळापासूनच जाणून घ्यावी. हरि ओम.